हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण इलेक्ट्रॉनिक संरूपण कसं लिहावं हे बघूया आणि त्यासोबत त्याची संयोजा म्हणजे मूलद्रव्याची संयोजा कशी काढायची हे बघणार आहोत. म्हणजे जेणेकरून आपल्याला मूलद्रव्यांचे आवर्ती गुणधर्म हा धडा शिकताना कुठलीही अडचण उद्भवणार नाही. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रत्येक मूलद्रव्याचं संरूपण लिहिलेलं होतं. मग कसं असतं ते, तर केंद्रकामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात, पण अणु अंकावरनं आपल्याला जे इलेक्ट्रॉनची संख्या मिळते ती इलेक्ट्रॉन भरण्यासाठी एक विशिष्ट पद्धत असते. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन भरायची, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 भरायची, तिसऱ्यामध्ये 18 भरतात. पण अष्टच्या नियमानुसार तुम्ही 8 इलेक्ट्रॉन जरी भरले तरी ते स्थिर असतं असं म्हटलं जातं. आणि मग त्यानंतर आपण लिहितो ते म्हणजे त्यांची संयोजा. तर काय असते संयोजा बघा. मूलद्रव्याची संयोजा म्हणजे त्याची संयोग पावण्याची क्षमता असते. एखादा मूलद्रव्य किती मूलद्रव्यांसोबत बंध बनवू शकतो, तो कोणत्या प्रकारचा बंध असेल, तो एकेरी बंध असेल, दुहेरी बंध असेल की तिहेरी बंध असेल, की त्याने बंध बनवताना इलेक्ट्रॉनचं देवाणघेवाण केली आहे की इलेक्ट्रॉनचं संधान केलंय, याच्यावरनं आपण त्याच्यामध्ये असणाऱ्या बंधाचा प्रकार सुद्धा ओळखू शकतो. अशा सगळ्या गोष्टी ज्यावरती अवलंबून असतात ते म्हणजे असतं संयोजा. तर संयोजा म्हणजे संयोग पावण्याची क्षमता. पण संयोजा काढण्यासाठी काय महत्वाचं असतं, तर इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहिल्यानंतर आपण हे बघतो की त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन कमी आहेत किंवा किती इलेक्ट्रॉन त्याने जर दुसऱ्याला दिले तर तो स्थिर होऊ शकतो. तर चला आपण काही मूलद्रव्यांची थेट इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहून बघूया. हायड्रोजन 1 1, हेलियम 2 2, लिथियम 2,1, बेरिलियम 2,2, बोरॉन 2,3. अशाच पद्धतीने पुढे आपण बघणार आहोत ऑक्सिजन 2,6, फ्लोरीन 2,8 7 निऑन 2,8, सोडियम 2,8,1, मॅग्नेशियम 2,8,2, फॉस्फरस 2,8,5. तर बघा, मी इलेक्ट्रॉनिक संरूपण लिहिलंय. म्हणजे आपण हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन भरायचा होता 1 लिहिला, इथे 2 भरायचे होते 2 लिहिले, 3 भरायचा होता 2,1, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 1. जर आपण हे सगळं बघितलं तर आपल्याला दिसून येईल हायड्रोजन कडे पहिल्या कक्षेत एकच इलेक्ट्रॉन आहे. आपल्याला माहिती आहे पहिल्या कक्षेत कमीत कमी किती इलेक्ट्रॉन हवे, तर त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन कमीत कमी हवे. म्हणजे द्विक नियमानुसार हायड्रोजनला 1 इलेक्ट्रॉन घेण्याची आवश्यकता आहे. घेण्याची आवश्यकता आहे म्हणून मी चिन्ह मायनस वापरणार आणि 1 घेतोय म्हणून मी 1 लिहिणार. अशा प्रमाणे -1 ही संयोजा आहे हायड्रोजनची. याचा अर्थ हायड्रोजन प्रत्येक मूलद्रव्याकडे 1 इलेक्ट्रॉन घेण्याची अपेक्षेने तो संयुज पावतो. म्हणजे तो त्याच्यासोबत संयोग बनवण्याचा प्रयत्न करतो. इथे हायड्रोजनला केवळ एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे, हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. त्यानंतर जर हेलियम बद्दल जर बघितलं, त्याच्याकडे एकच कक्षा आणि त्यात 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे तो पूर्णपणे स्थिर आहे. म्हणजे ह्या बाबतीत हेलियमची इलेक्ट्रॉनिक संरूपण हे 0 असेल. पहिली कक्षा आहे म्हणून 0 असेल. आता लिथियम बाबतीत पहिल्या कक्षेत 2, नंतर 1, दुसऱ्या कक्षेत कमीत कमी 8 इलेक्ट्रॉन असावे असं अष्टच्या नियमानुसार असतं. त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे. आता बघा 8 इलेक्ट्रॉन करायला 2 बाबी असणार. एक तर त्याने त्याच्याकडचा 1 इलेक्ट्रॉन द्यायचा आहे किंवा त्याने 7 इलेक्ट्रॉन घ्यायचे. हे अगदी बघा एक छोट्याशा उदाहरणावरून समजून घेता येईल, कारण त्यासाठी आयोनायझेशन नावाची एक ऊर्जा असते आणि ती तुम्हाला 10वीला शिकवल्या जात नाही. मग नेमकं कसं समजून घ्यायचं की 1 देणं परवडतं आणि 7 घेणं परवडत नाही ते. समजा आपल्या घरी काही खुर्च्या आहेत आणि दुसऱ्याच्या घरी कार्यक्रम आहे. आता त्याच्या घरी कार्यक्रम ठेवायचा किंवा तुमच्या घरी कार्यक्रम ठेवायचा आहे, पण
तुम्ही तुमची एक खुर्ची जरी त्याला दिली तर त्याच्या घरी कार्यक्रम करता येतो, आणि तुमच्या घरी जर एखादा कार्यक्रम करायचा आहे तर त्याच्या घरून 7 खुर्च्या आणण्याची गरज आहे. बाळांनो, इथं समजण्यासारखी गोष्ट आहे. एक खुर्ची न्यायला किंवा त्याला घेऊन जायला लागणारा खर्च हा कमी आहे, पण त्या उलट 7 खुर्च्या आणायला लागणारा खर्च आणि वेळ हा फार जास्त आहे. म्हणून एक खुर्ची इथं परवडते. अशाच पद्धतीने आपण जर लिथियम बद्दल जर बघितलं तर त्याला एक इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे तो घेण्याऐवजी 7 घेण्याऐवजी त्याला एक परवडू शकतं द्यायला. म्हणून एक इलेक्ट्रॉन तो देतो म्हणून मी संयोजा प्लस लिहिणार. अशा पद्धतीने लिथियमची संयोजा +1 आहे. बेरिलियमच्या बाबतीत बघा, शेवटच्या कक्षेत, आणि लक्षात ठेवायचंय संयोजा काढताना इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेतील बघायचा आहे. मधल्या कक्षेतील इलेक्ट्रॉनचा संयोजाशी काही संबंध नसतो. मग याच्या बाह्य कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. आता त्याच्याकडे अष्टच्या नियमानुसार 2 कंडिशन आहे. एक तर त्याने 2 इलेक्ट्रॉन द्यायचे आणि द्विकनुसार स्वतः स्थिर व्हायचंय, आणि 6 इलेक्ट्रॉन घेऊन तो स्थिर होऊ शकतो. मग 2 द्यायला परवडेल की 6 घ्यायला परवडेल? नक्कीच 2 द्यायला परवडेल, म्हणजे त्याची संयोजा +2. अशाच पद्धतीने बेरिलियमच्या बाबतीत बघा, शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहे. आता 3 इलेक्ट्रॉन आहे, त्याला 3 इलेक्ट्रॉन देता येतात आणि 5 घेता येतात, जेणेकरून त्याला स्थिर होता येईल. मग तो नक्कीच 3 इलेक्ट्रॉन देणार, म्हणून +3. समान पद्धतीने आपण ऑक्सिजन कडे जर गेलो तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहिताना ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. यात 8 इलेक्ट्रॉन भरले जातात, 2,6. शेवटच्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहे. आता बघा बाळांनो, याच्याकडे ऑप्शन 2 आहेत. 2 इलेक्ट्रॉन घ्यायचे आणि 6 द्यायचे. ह्या बाबतीत मात्र उलट झालंय. ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन घेऊन जास्त स्थिर होता येतं, मग तो 2 इलेक्ट्रॉन घेतो म्हणून चिन्ह मायनस, म्हणून ऑक्सिजनची संयोजा 2 असते. फ्लोरीन बाबतीत कसं आहे, 2,7, त्याला 1 इलेक्ट्रॉन लागेल, जेणेकरून त्याचे 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होतील, म्हणजे याची संयोजा -1. निऑनच्या बाबतीत शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन, अष्टनुसार तो स्थिर आहे, म्हणून आपण निऑनला 0 संयोजा असलेला म्हणतो, म्हणजे तो इलेक्ट्रॉन देणारही नाही आणि इलेक्ट्रॉन घेणारही नाही. सोडियमच्या बाबतीत बघा, शेवटी 1 इलेक्ट्रॉन, शेवटी 2 इलेक्ट्रॉन, याच्या शेवटी 5 इलेक्ट्रॉन. या 3 उदाहरणांची संयोजा तुम्हाला काढून बघायची आहे. तर बाळांनो, अशा पद्धतीने आपण संयोजा काढत असतो, आणि एकदा संयोजा काढली की सांगता येतं की नेमकं पुढील मूलद्रव्य कशा पद्धतीने स्वतःची संयोजन क्षमता दाखवतो. बघायचंय आपल्याला. यासाठी तुम्हा सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपण सोबत 20 मूलद्रव्यापर्यंत सगळ्यांचं संयोजन सुद्धा काढता यायला हवी. आता संयोजन काय काढता येतं बघा. समजा माझ्याकडे एक मूलद्रव्य आहे हायड्रोजन, दुसरा मूलद्रव्य आहे ऑक्सिजन. याच पद्धतीने माझ्याकडे एक मूलद्रव्य आहे हायड्रोजन, दुसरा मूलद्रव्य आहे नायट्रोजन. एक मूलद्रव्य आहे हायड्रोजन, दुसरा मूलद्रव्य आहे सल्फर. मला हायड्रोजनचं ऑक्सिजन सोबत एखादा संयोग बनवायचा आणि तो स्थिर असायला हवा. असं 10वी पर्यंत एक बेसिक प्रकार जर करायला जायचा तर मला माहिती आहे हायड्रोजनची संयोजा आता आपण काढली होती ती आहे -1, आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिक संयोजा बघा आपण काढली आहे ती आहे 2. प्लस मायनस चिन्ह इथं गरजेचे नाही. अशाच पद्धतीने हायड्रोजनची संयोजा 1 आणि नायट्रोजनची जर तुम्ही काढली बघा, नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण असतं 7, 2,5. 2,5 म्हणजे त्याने 5 इलेक्ट्रॉन द्यायचे किंवा 3 घ्यायचे, परवडेल 3 घेणं, म्हणून नायट्रोजनचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपणानुसार त्याची संयोजा 3. सल्फर बाबतीत बघा, सल्फरचा इलेक्ट्रॉनिक स्वरूपण त्याचा अणुअंक 16 असतो. बघा हे पाठ करणं गरजेचं आहे. तुम्हाला चिन्हासोबत प्रत्येकाचा अणुअंक जर माहिती असला तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहिता येईल, स्वरूपणावरून तुम्हाला संयोजन लिहिता येईल, आणि एकदा संयोजन काढली म्हणजे तुम्हाला सूत्र बनवता येईल, रासायनिक सूत्र बनवता येईल. यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग फॉस्फरस अणुअंक 15, सल्फर अणुअंक 16, म्हणजे शेवटी त्याच्या 5 तर सल्फरच्या शेवटी 6 असेल. 6 म्हणजे 2 ऑप्शन, 2 घ्या किंवा 6 द्या, तर म्हणजेच नक्की सल्फर इलेक्ट्रॉन 2 घेईल. अशा पद्धतीने आपण त्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपणानुसार संयोजन लिहिली. आता संयोजन लिहिल्यानंतर काय करायचं, ज्याची त्याची संयोजन त्याच्या खाली मांडली की याची संयोजा त्याला आणि त्याची संयोजा याला द्यायची. यानुसार काय होतं, हायड्रोजन 2 आणि ऑक्सिजन 1 अशा पद्धतीने आपण त्याचं सूत्र लिहू शकतो. असा आहे H2O म्हणजे पाणी. हायड्रोजन 3 नायट्रोजन 1 याला आपण असं लिहू शकतो NH3 म्हणजे अमोनिया नावाचं संयोग. तर हायड्रोजन 2 आणि सल्फर 1 अशा पद्धतीने हायड्रोजन सल्फाइड नावाचं संयुग इथे मी बनवलंय.
अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळी संयुग इयत्ता 8वी पर्यंत बनवली. 9वीला याच्यापेक्षा क्लिष्ट प्रकारची संयुग बनावा लागलेली. कोणती होती बघूया. त्यासोबत अजून एक ध्यानात घ्यायचंय की असं काही नसतं की दरवेळेस हायड्रोजन ऑक्सिजन आला म्हणजे याच प्रकारचा संयुग बनल. संयुग हा वेगवेगळ्या पद्धतीने पण बनू शकतो. म्हणून तुम्हाला संयोजा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की उदाहरण जर घ्यायचं झालं सोडियम आणि क्लोरीनचं, मॅग्नेशियम आणि क्लोरीनचं आणि ॲल्युमिनियम आणि क्लोरीनचं. बघा बाळांनो, सोडियमचा अणुअंक 11, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1. शेवटी इलेक्ट्रॉन 1 म्हणून संयोजा पण 1. सोडियमचं संयोजा 1. क्लोरीन ॲटॉमिक नंबर त्याचा अणुअंक 17. 17 मध्ये इलेक्ट्रॉन भरायला गेलो तो 2 8 7. शेवटच्या संयोज कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन, त्याला काय परवडतं 1 घ्यायला, म्हणून त्याची संयोजा येणार -1. अशा पद्धतीने दरवेळेस क्लोरीनची संयोजा 1 येणार. सोडियम अणुअंक 11 संयोजा 1. मॅग्नेशियम अणुअंक 12 2 8 2. शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन म्हणून याची संयोजा 2. ॲल्युमिनियम शेवटच्या कक्षेत 3 इलेक्ट्रॉन 2 8 3. 13 हा त्याचा अणुअंक आहे म्हणून त्याची संयोजा 3. जरा नीट बघा, प्रत्येक वेळेस येणारा संयोग हा वेगवेगळा असणार आहे. बघा Na इथे Cl, इथे Mg, Cl इथे 2 येणार आहेत, Cl 2. इथे Al 1 येणार तर Cl मात्र 3 येणार. बर, हे लिहिताना सुद्धा फार महत्वाचं असतं. हे जे अंक असतात हे नेहमी रेषेच्या खाली आले पाहिजे. म्हणजे जर तुम्ही एक रेषीय वहीमध्ये जर लिहिताय तर याच्या पद्धतीने लिहावं लागेल. म्हणजे M इथे G आणि Cl इथे 2. तुमची लिखाणाची पद्धत सुद्धा तुम्हाला रसायनशास्त्रामध्ये असणारे मार्क मिळवून देऊ शकते, तर कधी कधी तुमचे मार्क सुद्धा काढून देऊ शकते. म्हणून तुम्हाला तुमचं हस्ताक्षर फार सुवाच्य पद्धतीने ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा संयोग लिहायचा आहे हे पेपर चेक करणाऱ्याला उमजलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे कंपाऊंड्स आहेत. बाळांनो, या संयुगांमध्ये ज्यावेळेस पण क्लोरीनची संयोजा 1 असते त्याचं नाव क्लोराईड असं घेतलं जातं. म्हणून या संयुगांचं नाव कसं येईल, याचं नामकरण कसं करता येईल, याचं नामकरण करता येईल सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड आणि ॲल्युमिनियम क्लोराईड. प्रत्येक वेळेस क्लोराईडच होता, पण संयोजा वेगळी वेगळी असल्यामुळे त्याचा संयोग मध्ये कधी कधी क्लोरीन 1 आहे, कधी 2 आहे, तर कधी 3 आहे. अशा पद्धतीने संयोजनेनुसार तुम्हाला त्याचं सूत्र हे रासायनिक पद्धतीने बनवता आलं पाहिजे, संयोजनानुसार बनवता आलं पाहिजे. याच्यापेक्षा अजून क्लिष्ट प्रकार तुम्हाला इयत्ता 9वीलाच आहे, धडा क्रमांक 4 मध्ये. तर बघा, इयत्ता 9वीतील धडा क्रमांक 4 मध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला काही खूप सारे प्रकारचे गट दिलेले आहेत आणि त्या गटाचं प्रत्येकाचं असणारं संयोजा पण लिहून दिली. त्यातले काही जे तुमच्या ओळखीचे ते मी तुम्हाला दाखवतो. OH ज्याची संयोजा असते -1, त्याला हायड्रॉक्साईड असं म्हणतात. आपण 9वीला शिकलोय की जे हायड्रॉक्साईड असतात ते विशेषतः आम्लारी म्हणून असतात. त्यानंतर तुम्ही SO4 हा सुद्धा नेहमी वापरात येणारा संयोग वापरता. SO4 ची संयोजा -2 असते, त्याला सल्फेट असं नाव असतं. आता या दोघांवरनं जर उदाहरणं घ्यायची म्हणली तर बघा, आपण उदाहरण लिहिणार Na आणि OH चं, नंतर उदाहरण बघणार आपण Mg आणि OH चं. अशाच पद्धतीने आपण उदाहरण बघणार Na चं SO4 सोबत, तर Mg चं SO4 सोबत. या पूर्ण गटाची संयोजा, ह्या गटाची -1 आहे तर ह्या गटाची -2 संयोजा आहे. बघा, सोडियमची संयोजा 1, हायड्रॉक्साईडची संयोजा 1, मॅग्नेशियमची संयोजा आता आपण काढली आहे बघा 2 आणि हायड्रॉक्साईडची संयोजा ही -1. सोडियमची संयोजा 1, सल्फेटची संयोजा 2, मॅग्नेशियमची संयोजा 2, सल्फेटची सुद्धा संयोजा 2. आता जर आपण सूत्र बनवायला गेलो तर बघा काय दिसतं, सोडियम 1, हायड्रॉक्साईड पण 1,
हे होणार NaOH. इथे Mg1 तर OH 2 असणार आहे. Mg हा 1 आहे तर OH हे दोघं दोनदा आहेत म्हणून मी याला ब्रॅकेट नंतर असं लिहितोय. बाळांनो नाव कसं घेतलं जातं यांचं, या संयुगांचं नाव असं घेतलं जातं. OH म्हणजे त्याला म्हणतात हायड्रॉक्साईड, याचं नाव येणार सोडियम हायड्रॉक्साईड, याचं नाव येणार मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. तशाच पद्धतीने जर आपण संयुग जर यांचं बनवलं गेलो तर Na2SO4 1 म्हणजे Na2SO4 एकदा. अशाच पद्धतीने इथं जर दोन अंक जर एकमेकांना विभागण्यासारखे जर आले तर त्यांना भाग द्यायचा, जसं की बेकबे बेकबे म्हणजे Mg पण एकदा घ्या, SO4 पण एकदा घ्या, MgSO4. आणि नक्कीच यांचं नाव घेणं सुद्धा तसंच आहे जसं आपण पहिल्यांदा घेतलंय. SO4 ला सल्फेट म्हणायचंय बाळांनो, याच्यानुसार सोडियम सल्फेट हे त्याचं नाव होईल, याचं नाव होईल मॅग्नेशियम सल्फेट. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं तुम्हाला तुमच्या इयत्ता 10वीच्या धडा क्रमांक 3 आणि 4 मध्ये सुद्धा कामाला येईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अभिक्रिया ही संतुलित करायची आहे आणि त्यानंतर अभिक्रियाचे प्रकार सांगायचे, त्यावेळेस तुम्हाला त्या दिलेल्या संयुगाचं नाव घेता यायला हवं. यासाठी त्याची संयुजा आणि त्याचं नाव तुम्हाला पाठ असायला हवं. त्याकरिता इयत्ता 9वीतील 4थ्या धड्याचा तुमचा अभ्यास चांगला असावा आणि इलेक्ट्रॉनिक संरूपणावरून संयुजा काढणं हेही तुम्हाला अवगत असायला हवं. हेच गरज आहे इयत्ता 10वीच्या सिलेबसची. इथून पुढे पुढचं लेक्चर माझं सरळ आपण मूलद्रव्यांचे आवर्ती गुणधर्म सुरू करतोय. त्यापूर्वी हे लेक्चर आणि यापूर्वीचं एक मोठं लेक्चर मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर टाकलंय, ते नक्कीच बघा आणि त्या लेक्चर नंतरच तुम्ही इयत्ता 10वीचा तुमचा मूलद्रव्यांचे आवर्ती गुणधर्म हा जर धडा सुरू केला तर त्याचा तुम्हाला विशेष असा फायदा होईल. तर बघत राहा तुमचं आवडतीचं चॅनल गुरुज लेक्चर्स. थँक्यू.